राम राम विद्यार्थी मित्रांनो, चला अत्यंत महत्वाचे प्रश्न आपण तुमच्या समोर घेऊन आलोय, ज्यांना आपण काय म्हणू की संभाव्य. कोणते संभाव्य? अतिसंभाव्य. म्हणजे असे प्रश्न 100% येऊ शकतात, काय येणारच. लक्षात घ्या. चला पहिला प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलोय. संभाव्य प्रश्नापैकी राम राजा झाला या वाक्यातील राजा शब्दाचे कार्य कोणते? मग आता या ठिकाणी कर्ता कर्म पूरक क्रियापद. तर आपण जर या ठिकाणी राजा शब्द जो आहे तो काढून जर टाकला तर राम झाला असं वाक्य होईल. काय होईल? राम झाला, राम झाला, राम झाला, राम झाला. मग राम झाला वाक्य पूर्ण होत नाही, पूर्ण होत नाही. मग ते पूर्ण होण्यासाठी राजा शब्द टाकला आणि मग राजा शब्दाने त्याला पूर्णत्व दिलं, म्हणजे तो शब्द पोषक ठरला वाक्य पूर्ण करण्यासाठी. मग पोषक म्हणजे पूरक. आणि म्हणून या ठिकाणी राजा हा शब्द कशाचं कार्य करतो? तर तो पूरकाचं काम करतो. पूरक. तर हा वाक्य पृथक्करणाचा भाग आहे. वाक्याचे दोन भाग केले जातात, एक उद्देश विभाग आणि एक विधेय विभाग. उद्देश विभागामध्ये उद्देश आणि उद्देश विस्तार, आणि विधेय विभागामध्ये काय? तर विधेय विस्तार, कर्म विस्तार आणि पूरक असा तो भाग असतो. हे जर तुम्हाला सविस्तर शिकायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला पण आहे, डोळे गुरुजी यूट्यूब चॅनल. आणि जर समजा तुम्हाला ते सविस्तर क्रमाने सर्व शिकायचं असेल तर मग आपलं एक हे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप घ्या. त्याच्यावरती फक्त 50 रुपयात संपूर्ण व्याकरणच देऊन टाकलेलं आहे आपण. चला दुसरा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे, त्याचं नाव आहे काय. तर या ठिकाणी कायच्या ऐवजी काप करा. काप, आठव, स्मर, लोट हे धातू कोणत्या प्रकारचे आहे? तर सर्वप्रथम आपल्याला धातू कशाला म्हणतात ते माहिती असणं गरजेचं आहे. तर धातू म्हणजे मूळचा शब्द जो क्रिया दाखवण्याचं काम करतो. ए जा खा पी दे घे ने एक अक्षरी धातू आहे. येण्याची क्रिया, जाण्याची क्रिया, खाण्याची क्रिया, पिण्याची क्रिया. ए जा खा पी दे घे ने 2 अक्षरी धातू. कर, चाल, पळ, बस 3 अक्षरी धातू. आठव, पटव, कटव 4 अक्षरी धातू. फडफडणे, सळसळ, मळमळ. चला आता या ठिकाणी धातू म्हणजे क्रिया दाखवण्याचं काम करतात. मग आता या ठिकाणी काप नावाचा धातू घेतला आपण. हा काप नावाचा धातू आपण म्हटलं त्याने बोट कापले. आपण काय म्हटलं? त्याने बोट कापले. आता या ठिकाणी बघा, त्याने बोट कापले. त्याने बोट कापले. कापणारा कोण आहे? तो. आणि कापण्याची क्रिया कशावर घडली? बोटावर घडली. म्हणजे या ठिकाणी काप नावाचा धातू हा सकर्मक बनलाय. कसा बनला? सकर्मक. आणि आता जरी आपण म्हणलं त्याचे बोट कापले, त्याचे बोट कापले. आता बघा, कापणारे काय? बोट आहे. म्हणजे बोट काय बनला? कर्ता बनला. आणि या वाक्यात कर्म आहे का? नाही. म्हणजे या ठिकाणी हा धातू सकर्मक आहे आणि या ठिकाणी कसा आहे? अकर्मक आहे. जर एकच धातू सकर्मक आणि अकर्मक बनत असेल तर त्याला म्हणतात उभयविध क्रियापद. सकर्मक, अकर्मक, सकर्मक, अकर्मक. मग लक्षात घ्या, क्रियापदाचे 2 प्रकार पडतात, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. बाकीचे जे प्रकार आहे मग संयुक्त क्रियापद असेल, त्यानंतर प्रयोजक क्रियापद असेल, शक्य क्रियापद. हे जे प्रकार आहे करणरूप, अकरणरूप, उभयविध, अनियमित, तर हे बाकीचे प्रकार आहे. तर एकच धातू जर सकर्मक आणि अकर्मक बनत असेल, 2 प्रकारचा बनत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? उभयविध क्रियापद. 2 प्रकारचे काम करतो म्हणून त्याला काय म्हणा? उभयविध क्रियापद. चला आपलं उत्तर काय आहे? उभयविध क्रियापद. चलो आपण आता पुढे काय आहे? पुढचा प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलोय. किती नंबरचा? 3 नंबरचा. काय प्रश्न? मी निबंध लिहिला आहे, काळ ओळखा. आता सर्वप्रथम आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे, काळाचे प्रकार किती. तर काळ म्हणजे काय? वेळेनुसार काळाचे 3 प्रकार: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. उपप्रकार 4: साधा, चालू, पूर्ण रीती. साधा, चालू, पूर्ण रीती. मग आता यांनी सांगितलं आपल्याला मी निबंध लिहिला आहे. सर्वप्रथम आपल्या डोक्यात हे आलं पाहिजे, आहे शब्द दिसला की वर्तमान म्हणा. आहे दिसला काय म्हणायचं? वर्तमान. आता आहेच्या मागे काय? निबंध लिहिला. मग लिही नावाच्या धातूला ल लागलं. मग ल आहे. जर अशी कंडिशन असेल, ल आहे, समजून चालायचा आहे म्हणजे वर्तमान आहे, आणि ल आहे तर पूर्ण वर्तमान काळ आहे. आहे का इथं? पूर्ण वर्तमान काळ ल आहे.
आहे दिसलं का पटकन म्हणायचं काय वर्तमान, आणि आहेच्या मागे जर ल दिसलं, ल आहे, लिहिला आहे, वाचला आहे, वाचले आहे, फाडला आहे, काढला आहे, तोडला आहे, सोडला आहे, ल आहे, पूर्ण वर्तमान काळ आहे. जर चालू असेल तर मग आहेच्या मागे त आहे, वाचत आहे, रडत आहे, पळत आहे, खेळत आहे, झोपत आहे, उठत आहे, बसत आहे, तो आहे म्हटलं की त्याला म्हणायचं चालू. आणि या ठिकाणी काय आहे मग पूर्ण वर्तमान काळ. 4 नंबरचा प्रश्न, जवळ ये की मार बसलाच म्हणून समज. आता बघा काळावरती दुसरा प्रश्न आहे. आता हा काळाचा पुढचा थोडासा ऍडव्हान्स भाग म्हणू आपण त्याला, अधिकचा. जवळ ये की जवळ ये की मार बसलाच म्हणून समज. समजा आता 2 मुलं हे, एक मोठा आहे 10वीचा आणि एक आहे 3रीचा. आता 3रीचा खेळतोय आणि 10वीचा मोबाईल पाहतो. मग त्याने काय केलं, 3रीच्या पोराने आला मोबाईलच घेतला. मग 10वीच्या पोराने त्याच्या हातातून मोबाईल परत घेतला आणि सांगितलं. मग ते 3रीचं वर्ग पळालं लांब. आता हे 10वीचं काय म्हणून राहिलं त्याला, जवळ ये, तू फक्त आता जवळ ये. जवळ आला की 100% फाटका बसला. म्हणजे काय 100% घडणारी क्रिया आहे, म्हणून त्याला सन्निहित भविष्य काळ आहे. जवळ ये की मार बसलाच म्हणून समज, फटकन टोला बसणार म्हणजे बसणार. चला पुढे चला गुरुजी, पुढे चला. 5 नंबरचा प्रश्न तुमच्या पुढे घेऊन आलोय. काय नाव आहे त्या प्रश्नाचं, खालीलपैकी कोणते शब्द योग्य अव्यय स्थलवाचक नाही. आता स्थलवाचक कशाला म्हणायचं तर लक्षात घ्या, ठिकाण दाखविणारं आहे, ठिकाण त्याला म्हणायचं स्थलवाचक. मग आता शब्द योगी अव्यय, शब्दाचा अव्ययशी योग घडून तयार होणारा शब्द, शब्दाचा अव्ययशी योग घडून तयार होणारा शब्द. म्हणजे समजा या ठिकाणी आपण म्हणलं झाड, झाड हे नाम आहे, त्याला लागलं पुढे आणि मग तयार झालं झाडा पुढे, झाडा पुढे, झाडासमोर. शब्दाचा अव्ययशी योग घडून तयार होणारा शब्द म्हणजे काय शब्दयोगी अव्यय. आणि त्याच्यात त्यांनी विचारलं यापैकी काय स्थलवाचक शब्दयोगी अव्यय नाही. आपण काय म्हणलं, घरा मागे, घरा मागे म्हणजे ठिकाणे, म्हणजे काय स्थळ आहे. मग आपण म्हणलं झाडा समोर, झाडा समोर म्हणजे काय स्थळ आहे. माझ्या ठाई म्हणजे काय, ठाई म्हणजे पाशी, माझ्या ठाई, माझ्या पाशी, माझ्या जवळ म्हणजे काय. आपलं उत्तर काय पाहिजे, पैकी. चला हे पैकी जे आहे तर 100 पैकी म्हणजे या ठिकाणी ते स्थळ दाखवत नाही. मग त्याला म्हणा या ठिकाणी स्थलवाचक नसलेला शब्द कोणता आहे, पैकी. 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलोय. समानार्थी शब्द ओळखा. पाणी, जल पाणी, जल, अंबू, त्वय. कशाला समानार्थी गुरुजी हे, पाणी शब्द. त्वय, कर, धन, पाय म्हणजे हे तिघ नाही, मग कोण आहे त्वय. पानी पानी तेरा रंग कैसा, जिसी में डाले उसी जैसा. विरुद्धार्थी शब्द ओळखा. उघड, 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 उघड. उघड म्हणजे काय तर गुप्त. विरुद्धार्थी काय, गुप्त. उघड आणि गुप्त. उघड गुप्त, उघड गुप्त, उघड गुप्त. चला पुढे. प्रश्न क्रमांक 8, भाट कोणाला म्हणतात. अहो भाट काय करतात, भाटाचं काम आहे स्तुती करणारा, पूजा करणारा, लघुकथा लिहिणारा, बातमी सांगणारा. तर भाटाचं काम आहे स्तुती करणे, राजाची स्तुती करणे. पूर्वीचं काम होतं भाटांचं. चला राजाची स्तुती करणे. वाक्प्रचार अर्थ सांगा. झूल चढणे. एखाद्यावर झूल चढली म्हणजे आपण सरळ सरळ आपल्या घेमध्ये बैल पोळ्याचा त्याला काय दिली, झूल चढली त्याच्यावरती. मग काय मोठेपणा येणे. डौलत चालत गडी, डौलत चालत आहे. चला डौलत डौलत डौलत. प्रश्न क्रमांक 10 सांगतोय तुम्हाला. काय समूहदर्शक शब्द ओळखा. शिपायाची, शिपायांची सभा होईल का, गँग होईल का, झुंबड होईल का. मग काय पलटण. शिपायांची काय पलटण. समूहदर्शक शब्द. खालीलपैकी ओष्ठ्य वर्ण कोणता. ओष्ठ्य म्हटलं आपल्याला. ओष्ठ्य, ओष्ठ्य ज्यांचा उच्चार करताना ओठाला होठ लागतात त्यांना काय म्हणतात, ओष्ठ्य. मग आता ओष्ठ्य कोण कोण आहे. प, फ, ब, भ, म. प फ ब भ म, प फ ब भ म, प फ ब भ म यांना काय म्हणतात, ओष्ठ्य म्हणतात. आहे का याच्यापैकी कोणी. ट, ट मूर्धन्य, ध, ध दंत्य, झ,
तालव्य फ, हा हे फ, म्हणजे आपलं उत्तर काय आहे? प फ ब भ म प फ ब भ म प फ ब भ म. ओष्ठे ओष्ठे ज्यांचा उच्चार करताना ओठांची हालचाल होते म्हणजे ओठ एकमेकाला लागतात त्याला म्हणतात ओष्ठे. पुढे दिलेल्या शब्दांपैकी जोड अक्षर असलेला शब्द ओळखा. सर्वप्रथम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जोड अक्षर कशाला म्हणतात. दोन व्यंजन एक स्वर बरोबर जोडाक्षर. म अधिक ह अधिक अ याला म्हणायचं जोडाक्षर. मग एक व्यंजन एक स्वर त्याला अक्षर म्हणतात. मग आता इथं नृप तर न अधिक रू आहे म्हणजे हे अक्षर हे जोडाक्षर नाही. न अधिक रू बरोबर नृ हे काय अक्षर आहे जोडाक्षर नाही. पृथ्वी पृ हे जोडाक्षर नाही पण थ अधिक व अधिक दीर्घ हे जोडाक्षर आहे थ्वी. गृहपाठ गृह हे जोडाक्षर नाही. तिन्हीपैकी पर्याय योग्य. तर या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला जोडाक्षर असलेला पर्याय ओळखा. तर या ठिकाणी 2 नंबर आपलं उत्तर पाहिजे. त्यातलं कोणतं? थ्वी हे पृथ्वी थ्वी हे जोडाक्षर आहे. संधी सोडवा. काय संधी? परीक्षण परी अधिक ईक्षण परी अधिक ईक्षण परी अधिक ईक्षण. हा तर या ठिकाणी परी तत्सम शब्द आहे म्हणजे संधीच तत्सम आहे. म्हणजे काय? संधी स्वर संधी व्यंजन संधी यामध्ये स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधीमध्ये येणारे शब्द हे तत्सम संस्कृत शब्द आहे. मग परी अधिक ईक्ष 1 नंबरचं बरोबर आहे. संधी होतो शब्द जोडल्या जातो त्याला काय म्हणतात? संधी होणे. शब्दांच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो? अहो लिंगामुळे होतो का? हो. वचनामुळे हो. विभक्तीमुळे हो. वरीलपैकी सर्व. मग लिंग वचन विभक्तीमुळे सर्व कशामध्ये शब्दामध्ये बदल होतो. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या ज्या 4 जाती आहे विकारी आहे लिंग वचन विभक्ती आणि पुरुषानुसार ज्याच्यामध्ये बदल होतो त्यांना विकारी म्हणतात. तर या ठिकाणी 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. भाववाचक ज्याच्यात भाव दडलेला असतो ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही ज्याला आपण पाहू शकत नाही आपण त्याला त्याची आपण विभागणी करू शकत नाही एकमेकाला घेऊ शकत नाही. शाळा नाही हरी नाही गुलामगिरी मुंबई. तर आपलं उत्तर काय आहे? गुलामगिरी दादागिरी भाईगिरी गांधीगिरी लुच्चगिरी ही कोणती नाम आहे? तर ती आहे भाववाचक नामे. नामाचे 3 प्रकार पडतात. सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम. सामान्य नामाचं अनेक वचन होतं विशेष नाम आणि भाववाचक नामाचं अनेक वचन होत नाही. पुढचा प्रश्न आहे उंदीर शब्दाचे स्त्रीलिंगी रूप उंदीर शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा. उंदीर उंदरी उंदरीन उंदरा उंदराई स्त्रीलिंगी रूप आहे बरं का. तर पूर्वी उंदरी म्हणल्या जायचं पूर्वी उंदीर उंदरी म्हणल्या जायचं पण तसं आता नाही. तर उंदीर उंदरीन उंदीर उंदरीन उंदरा उंदराई. तर उंदरा नाही. उंदरा सामान्य रूप आहे. उंदरी नका म्हणू तर काय म्हणा? उंदीर उंदरीन. चला पूर्वीच्या नियमामध्ये उंदरी दिलेलं होतं परंतु आता ते द्यायचं नाही. तर काय करायचं त्याला? उंदरीन. तोंडले शब्दाचे अनेक वचन ओळखा. तोंडले मग एक वचन एक अनेक वचन. तर या ठिकाणी तोंडले ते तोंडले. मग तोंडले तोंडली दोडकी कारले कारली रताळे रताळी. मग या ठिकाणी तोंडली यायला पाहिजे. फोन आलाय का? असू द्या फोन चालूच राहतात. काय म्हणतात पाहुणे मंडळ? प्रश्न क्रमांक 18. काय प्रश्न क्रमांक? बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? बाळांनो विभक्त्या किती आहे? 8 आहे. प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधन. प्रथमेचे प्रत्यय नाही. द्वितीयचे सलाते सलानाते. तृतीयचे ने एसी निसी इही. चतुर्थी सलाते सलानाते. पंचमी ऊन हुन षष्ठी चाची चे च्या. सप्तमी तय्या तय्या आणि संबोधन अनेक वचनात नो मुलांनो संबोधन. काही नाही प्रत्ययपाठ करायच्या प्रत्ययावरून विभक्ती ओळखायच्या असतात म्हणून प्रत्ययपाठ असणं गरजेचं आहे. प्रत्ययपाठ नसेल तर आपण विभक्ती ओळखू शकत नाही. खालील नामाचे सामान्य रूप ओळखा. सासरा. आता या सासरा नामाला काय करायचं? विभक्तीचे प्रत्यय लावून पाहिजे 2-3. जसं की आपण आता म्हणलं विभक्तीचे प्रत्यय सलाते सलानाते चाचीचे. मग आपण म्हणलं चा लावा सा स
चा पाय मोडला सासऱ्या चा काढून टाका, काय झालं सासऱ्याला पैसे मागितले, सासऱ्याने धोंड्याला सोन्याची अंगठी केली सासऱ्या. मग सासरा शब्दाचं सामान्य रूप काय आहे? सासऱ्या. प्रत्यय विभक्ती प्रत्यय लागण्याआधी मूळ शब्दात झालेला बदल म्हणजे काय असतं? सामान्य रूप. हे काढून टाकायचं आणि राहिलेल्या रूपाला काय म्हणायचं? सामान्य रूप. 20 नंबरचा प्रश्न तुमच्यापुढे घेऊन आलोय. अनिश्चित संख्या विशेषण ओळखा. एक कोण, इतर. इतर कुणी दिसत नाही. इतर कुणी दिसत नाही म्हणजे इतर कुणी आले नाही, यालाच म्हणा अनिश्चित. निश्चित नाही. इतर कुणी आत येऊ नये म्हणजे कोणी निश्चित सांगता येत नाही. इतर कुणी बोलू नये. इतर कुणी बोलू नये म्हणजे कुणी बोलू नये. चला अनिश्चित. चला पुढे. संकटग्रस्त सापडलेल्या प्राणी आणि वनस्पतीची नोंद ठेवण्यासाठी पुढीलपैकी कोणते बुक वापरतात? आता हा आपला मराठी व्याकरणाचा प्रश्न नाही, पण तरी पण लक्षात ठेवा. याच्यासाठी कोणतं बुक वापरतात? रेड बुक, रेड डाटा बुक, रेड डाटा बुक, रेड डाटा बुक. पुढचा प्रश्न आला, योग्य जोडी ओळखा. हे 2 प्रश्न आपल्याकडेच नाही, पण तरी पण या ठिकाणी काय म्हणलं त्यांनी? तापमान केल्विन, घनता न्यूटन, दाब मीटर. वरीलपैकी 1 व 2. योग्य जोडी कोणती? योग्य जोडी तापमान केल्विन. एवढंच बरोबर आहे. आपला काही जास्त त्याचा अभ्यास नाही. खग या शब्दाचा समास ओळखा. आला आपला विषय आता. खग ग म्हणजे गमन करणारा. ग काय? धातू म्हणजे उपपद आहे. उपपद दुसरे पद महत्वाचे असते. तो समास कोणता असतो? तत्पुरुष समास. आकाशात गमन करणारा खग पक्षी. तर या ठिकाणी काय? तत्पुरुष समास आहे. उपपद तत्पुरुष समास त्याचं उत्तर आहे. मग आपलं उत्तर या ठिकाणी उपपर्याय दिले नाही, मग काय? मुख्य तत्पुरुष समास. चला पुढचा प्रश्न 24 नंबरच्या तुमच्यापुढे घेऊन आलोय. त्याचं नाव काय आहे? काय? खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. तद्भव म्हणजे काय? तर तत्सम शब्द म्हणजे तत्सम म्हणजे संस्कृत मधून जसेच तसे आलेले, जसेच्या तसे. जसं पर्ण कर्ण म्हणजे कान झाला तद्भव आणि कर्ण झाला तत्सम. दुग्ध झाला तत्सम आणि दूध झाला तद्भव. तसा या ठिकाणी नदी, धाम, वृक्ष हे जे शब्द आहेत हे तत्सम शब्द आहेत. मग शिपाई हा तद्भव शब्द आहे. चला बदल होऊन आलेले त्याला म्हणायचं तद्भव. आणि शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? बटाटा शब्द आपल्याकडे कोणत्या भाषेतून आला? कंदील, शिपाई, पिस्तूल हे शब्द आपण वापरतो, पण नेमके कोणत्या भाषेतून आपल्याकडे आलेले आहेत? तर बटाटा. पोर्तुगीज बबिता कोष्टी मेजवानी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे तो हाफ कपच्या घमेल्यात घेऊन पायरीने लोणची बिस्किट शब्दांना खात चालते. एवढे शब्द कोणते? पोर्तुगीज. कोणते? पोर्तुगीज. बबिता. ब म्हणजे बटाटा, बी म्हणजे बिजागिरे, ता म्हणजे तंबाखू. बटाटा, बिजागिरे, तंबाखू. बबिता. कोष्टी मेजवानी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे तू हाप. हा म्हणजे हापूस. प म्हणजे पगार. को म्हणजे कोबी. हाप. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे सर्व शब्द कोणते? पोर्तुगीज. हे बरोबर आहे. मग चुकीची पाहिजे आपल्याला. हे बरोबर आहे. कंदील हे बरोबर आहे. मग पिस्तूल हे पण बरोबर आहे. मग चुकीचं कोणतं आहे? हे जे शिपाई इंग्रजी शब्द. कोणती जोडी चुकीची आहे? तर चला शिपाई इंग्रजी शब्द चुकीचं आहे. या ठिकाणी आपण थांबू. तर तुम्हाला हे सविस्तर शिकायचं असेल तर आपला ॲप घ्या, गे भरारी डोळे गुरुजी. याच्यावरती संपूर्ण व्याकरण बॅच फक्त 50 रुपये दिलेले आहे. जर तुम्हाला आपलं मराठी व्याकरण शुद्ध लेखन नावाचं पुस्तक हवं असेल तर आपला नंबर आहे 98 34 89 82 13. या नंबरला तुम्ही काय करायचं? तुमचा पत्ता व्हॉट्सअप करायचा. 5 दिवसात पुस्तक तुमच्या घरी येईल. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. सर्वांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.